हिरा सापडली नाही तर आम्ही तुम्हाला अटक करू. काय झालंय हुजूर? तुमच्या हिराने बाजीला पळून जायला मदत केली. सध्याही ती बाजी सोबतच आहे. बाजी इतकीच ती सुद्धा गुन्हेगार आहे. नाही, हे शक्य नाही. मेरी हीरा ऐसा कुछ कभी नहीं कर सकती. असं मग सांगा हिरा कुठे? तिला आमच्या समोर हजर करा. यांना कोतवालीत घेऊन चला. आसुडाचे 4 फटके बसले की सगळी माहिती बरोबर सांगतील. काही काम होतं का कोतवालजी? कुठे होतीस हिरा? घरी. का काय झालं? इल्जाम लगा रहे थे. पिछली बार भी हमारी हीरा पर इन्होंने किसी खिलौनी वाली का झूठा इल्जाम लगाने की कोशिश की थी, और आज आपकी क्या दुश्मनी है हमारे साथ? कसला इल्जाम बड़ी भी? तू बाजी सोबत होतीस. बाजीला पळून जायला मदत केलीस तू. मी असं का करू? माझा काय संबंध? बाजीने पळून जाऊन फार मोठी चूक केली. या सगळ्या कारस्थानामागे तो होता, आता सर्वांसमोर उघड झालाय. म्हणजे शिलेदार पळाले नसते तर त्यांचा या कारस्थानाशी काही संबंध नव्हता हे सिद्ध झालं असतं का? कसं? हत्तीच्या पायदळी जाऊन? म्हणून बाजीला पळून जायला मदत केली. नाही, मला जे योग्य वाटलं ते मी बोलले. बाकी मी घरीच होते. हो, घरी असूनही हा पदर कसा फाटला? ही तुमची बावनखणी हिऱ्यांनी लकाकते, मग तुझे पाय मातीने कसे मळले? आता वरती हे ओरखडे कसे? बाजी सोबत पळताना फार दमछाक झाली नाही ना? हे बघ हिरा, आम्ही तुला आता या क्षणी अटक करू शकतो. हे करून निष्पन्न काहीच होणार नाही हे जाणतो आम्ही. बाजीचा शोध सुरू आहेच. आज ना उद्या तो नक्कीच सापडेल. पुन्हा भेट झाली तर शरण येण्यास निक्षून सांगावे त्यास. सांभाळा तुमच्या हिराला. हिरा, कोतवाल म्हणतायत ते खरंय? हिरा, कुठे होतीस तू? हीरा, हमें बहुत डर लग रहा है. तुम उस शिलेदार के साए से दूर रहो. हम कैसे समझाएं तुम्हें? वो शिलेदार खुद तो डूबेगा, साथ में हमें भी ले डूबेगा. तुम उससे दूर रहो.
बडी बी शांत हो. असं काहीही होणार नाही. शिलेदार सगळं व्यवस्थित करतील. हिरा, कसं कळत नाहीये तुला? तो शिलेदार आता गद्दार है. पूरी पूना की फौज उसके पीछे पड़ी हुई है, और ऐसे में तुम और छबू गायब, और कोतवाल 52 खड़ी में. फिक्र के मारे हमारी जान निकली जा रही थी. काय म्हणालीस तू? मी आणि छबू आमा? म्हणजे छबू आमा इथे नाहीये? तुम और वो साथ में ही तो निकले थे. नाही, छबू आमा नव्हता माझ्यासोबत. तो फिर कहाँ चला गया वो करमजला? छबू आणि सगुणा दोघं बी गायब आहेत. सगुणा गेली, ती आलीच नाही परत. मर जाने दो दोनों को. हीरा वापस आ गई, हमारी जान में जान आ गई. अब तुम हमें बताए बगैर कहीं नहीं जाओगी हीरा, कसम है तुम्हें. अब जाओ, कपड़े बदलो, हाथ मुंह धोकर आराम करो. मला नाही वाटत ही ऐकेल बडी बी. रिसेट अजून रागावले नाहीत, पण तिचा पराक्रम कळला ना त्यांना तर छबू बाबा कुठे गेला असेल? या बया, मी नाही. छबू आमा, तू असा का लपलायस इथं? चल, ये बाहेर ये आधी. मी नाही. ये बाहेर ये. बस बस. थांब, मी तुला पाणी आणते. घे, सावकाश सावकाश सावकाश. काय झालं? हिरे, तू जायत ना आणि कुणाला सांगू नकस मी येत आहे म्हणून. छबू मामा, अरे हिरे, मी मुद्दाम नाही केलं ग, आणि माझ्या मनात बी नव्हतं तसं काय. छबू मामा, अरे काय झालंय? नीट सांग बघू. ते कोतवाला आलताना धरायला मला. तुला धरायला कशाला? काय झालंय ते सगळं नीट सांग मला.
आपलं ठरलं तसं मी सगुणावर पाळत ठेवून होतो. ती शिलेदारांच्या घरी त्यांच्या घरी कुणी नाही बघून गेली. मी तिच्या मागावर होतो. ती त्यांच्या घरातनं बाहेर पडली तेव्हा तिच्या हातात बटवा आणि ह्यो हार होता. मी तिच्या मागावरच होतो. मी तिला नाही मारलं हिरा. तिनं झटापट केली आणि तिनं मला मारायचा प्रयत्न केला. पण सगुणा मावशीला हाराबद्दल कसं कळलं? तिला हार का हवा होता? तिचा काय संबंध या सगळ्याशी? मला माहित नाही, पण सगुणा काहीतरी वेगळीच होती बघ. राक्षसीन कायदाशीन वाटत होती. मला मारायला निघालेली ग. शंभू मामा, महाप्रसादात विषबाधा झाली तेव्हा सगुणा मावशी तिथे होती. कोतवालीत आचार्यांना साप चावला तेव्हाही सगुणा मावशी तिथे होती. काय ना चुका सेवंता, सगुणा कौन है वहाँ? कोण नाही बडीबी. बडीबीला चिचोक्याची चाहूल लागली तेव्हा सगुणा मावशीनंच सांगितलं की चिचोका तिथं नाही. शंभू मामा, लोहा इथं होता तेव्हा सगुणा मावशीनं तर लपवलं नसेल ना चिचोक्याला? मला काही माणसांनी सांगितलं की त्यांनी चिचोक्याला वाड्याच्या दिशेने पळत येताना पाहिलं. नाही नाही मला खरंच काय नाही माहित. बडीबींना भास झालाय. होय, सगुणा मावशीच. शेराची बावनखणीतली हेर सगुणा मावशीच. आत्ता कुठे आहे ती? जिवंत आहे की? मला नाही माहिती. मी लई घाबरलो होतो. मी तिला तिथंच टाकून पळून आलो. चल शंभू मामा, सगुणा मावशीचं काय झालं ते आपल्याला बघायला पाहिजे. ती जर जिवंत असेल तर तिने हे सगळं का केलंय तिला विचारायला पाहिजे. चल. नाही नाही, मी घरातनं बाहेर पडणार नाही. नग मी असताना तुला काही होऊ द्यायची नाही. नग ऐक की. चल, मी सांगते ना, ऐक. तू तुझ्या हिराला एकटीला जाऊ देणार आहेस का? नग नग चल ना. हिरे हिरे ऐक की. ऐक की माझं. हिरे हिरे. हिरे, इथंच माझ्या डोक्यात लाकूड बसलं आणि मी खाली पडलो. मागं वळून बघतो कसा गुन्हा. तिच्याशी बोलायला लागलो तर तिने खंजीर काढून मारायला लागली का मला. आणि त्याच झटापटीत तिला गळ्याला लागला खंजीर. ती खाली पडली. मी घाबरून पटवा घेऊन पळून गेलो. बघ
चांगलीच जखमी झाली आहे सगुणा मावशी. मला बी तेच वाटते. मेली नसेल ना ग. चल बघूया. घाबरू नको. आज तो हमारे भाग ही खुल गए. शेवंता, हुजूरची खातिरदारी करायची आहे. हिराला तयार कर. हुजूर, बस थोड़ी देर इंतजार कीजिए. हीरा बस तैयार होके आती ही होगी. कैसी तैयारी चंद्राबाई? कहां से आएगी हीरा? हमने उसे बाहर जाते हुए खुद देखा है. झूठ बोलने की भी कोई हद होती है चंद्राबाई. नहीं नहीं हुजूर, आप फिक्र मत कीजिए. हीरा के पर अब जल्दी ही कटने वाले हैं. वो शीलेदार भले ही भाग गया हो, लेकिन कोतवाल जी उसे सजा जरूर देंगे. मैंने खुद दरख्वास्त की है कोतवाल जी से कि वो बाजी को सजा दे. और हीरा को तो मैं समझा लूंगी. बस आप बिल्कुल फिक्र मत कीजिए. एक बार बाजी मर गया फिर तो हीरा आप ही की होगी. आपकी खुशी के लिए जो बन पड़े मैं सब करूंगी. मगर कर नहीं रही हो. तुमसे अच्छा तो वो शेरा निकला. सुनने में आया उसी शेरा ने फंसाया है बाजी को. हुजूर, नाम मत लीजिए उस हैवान का.